सखी सावली काव्यांजली. या 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 काय सूरज कसं आहेस? हाय स्वप्नील. हाय. वेलकम अनिता. हे काय एकटाच? वहिनी कुठे आहेत? नाही म्हणजे त्या दिसत नाहीयेत. पूजेच्या तयारीत आहेत का? त्यांना बोलवतोस का? नाही म्हणजे त्या निमित्ताने तरी भेट होईल. एक तर तू आपल्या ऑफिसच्या पार्टीला कधी आणत नाही, आपल्या अॅन्युअल गेट टुगेदर पिकनिक कुठेच घेऊन येत नाहीस. निदान आज तरी भेट होऊ दे. अरे कसं आहे, पार्टीज पिकनिक सोशल गॅदरिंग वगैरे तिला फारसं आवडत नाही. तिचं मन रमत नाही त्यात. घरात बिझी असते, मुलांमध्ये रमते. हो असू दे ना, पण घरातल्या गोष्टी सुद्धा त्या अगदी प्रेमाने करत असतील ना. अरे तुझ्या टिफिन मधलं जेवणच किती टेस्टी असतं. ते बनवणारे मॅजिकल हात कोणाचे आहेत ते आम्हा सगळ्यांना आज बघायला मिळणार आहे. प्राचू, ही माझी मुलगी प्राची. प्राची, ते अनिता दीदी, स्वप्नील अंकल, सूरज अंकल. हाय. बरं प्राचू, आईला बोलवून आणतेस का जरा? नाही म्हणजे बघ, बिझी असेल तर राहू दे. हो डॅडू, मी आईला बोलवते. झाला का? आता एक काम करा, त्या कढईमध्ये तेल तापत ठेवा. माझं पीठ मळून झालंय. आपण पुऱ्या तळून घेऊ, त्यातच मग पापड तळता येतील. हा, आणि पापड तळायला ना मला उभं राहून दे. काय बाकी मला काय जमत नाही. पापड तेवढं जमतात. सोडा काढा, पुन्हा सोडा, पुन्हा काढा. नुसतं सोडा काढा असं करून नाही चालत. पापड नीट तळले गेलेत की नाही ते सुद्धा बघायला हवं. तसं करू. हा, आई तू कुठे होतीस ग? कुठे कुठे शोधायचं तुला? काय झालं ग बाळा? डॅडू तुला बोलवतायत. काही काम होतं का त्यांचं? मला माहित नाही, पण लवकर बोलले. चल लवकर चल. ऐक ना बाळा, तू हो पुढे, मी आलेच. हा, ऐक ना लाडू, हे कशाला बोलवतायत ते मी बघून येते. तू नीट लक्ष द्या तोपर्यंत. आलेच मी. हो चालेल. हे बघा. हॅलो श्रेष्ठ, हाय. तू आधीच आलीस वाटतं. हो जरा लवकर आले. डेकोरेशन खूप छान केलंय. कुणाची चॉईस? अरे ऑब्विसली बहिणींचीच असणार. नाही म्हणजे त्या स्वयंपाकात इतक्या छान करतात म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी वहिनींनीच अरेंज केल्या असणार, नाही का? या सगळ्या अरेंजमेंटचं क्रेडिट खरं तर श्रेष्ठाला आहे, पण इथे कोणाला सांगता येणार नाही. आता ही नाराज व्हायला नको म्हणजे झालं. ऑफकोर्स हे सगळं वहिनींच्या मर्जीप्रमाणेच झालं असणार आहे. नवरा ऑफिसमध्ये बॉस असला तरी घरातली बॉस बायकोच असते. अरे पण वहिनी आल्या का नाहीत अजून? आम्ही सगळेच वाट बघतोय त्यांची. काव्या आत्ता नाही येणार. म्हणजे घरात पूजा आहे ना, कामात आहे ती. आत्ता नाही येऊ शकणार ती, नंतर येईल. I'll call you back. वहिनी कुठे निघालीस? काही नाही,
काम आहे जरा, आलेच. अगं दादाचे ऑफिसमधले कलिग झालेत, त्यांना तुला भेटायचं आहे. मी ऐकलं मग. भेटेन ना नंतर त्यांना मी. असं कसं? आणि आजची खरी सेलिब्रिटी तू आहेस, तू त्यांना भेटायला हवंस. मी नंतर भेटते, मी आलेच काम कर. नाही, कामं होत राहतील, पहिले आपण त्यांना भेटूया. ये अरे पण ये. प्लीज प्लीज इकडे ये ना, ऐक ना. एक्सक्यूज मी. तुम्ही ज्यांची वाट बघत होता मगासपासून ते ह्याच दादाची वाईफ सौ काव्या विश्वजित प्रभुदेसाई. नमस्कार वैदी. हॅलो मिसेस प्रभुदेसाई. वहिनी, आणि हे दादाच्या ऑफिसमधले सगळे कलिग मगासपासून वाट बघत होते तुझी. खूप कौतुकही चालू होतं, मी ऐकलं तिकडं. हो ना दादा? ताईस आहे, तुम्ही तर चांगलंच थाटमाट केलात की. मला वाटलं छोटी मोठी पूजा असेल, पण केवढी ती तयारी, केवढे ते पाहुणे, डेकोरेशन्स अँड ऑल. ग्रेट. आमच्या घरातले सगळे कार्यक्रम आम्ही असेच मोठे करतो. घरातल्या घरात असे कार्यक्रम करायला मजा नाही येत ना. बाय द वे बहिणी, निकिता कुठे दिसत नाहीये? तिला इन्व्हाइट नाही केलं का? नाही ग, अगं तिला बोलवलं होतं, ती येणारी होती, पण तिला अचानक मुंबई बाहेर जावं लागलं. नाहीतर नक्की आली असती ग. बाकी काही नाही, आली असती तर तेवढीच ओळख झाली असती ना तिची आपल्या पाहुण्यांची, म्हणून विचारलं. होईल ना, लग्नात, साखरपुड्याच्या दिवशी वगैरे. ते आहेच ग वहिनी, पण तेव्हा कसं ती जरा गडबडीत असेल. आज आली असती तर तेवढंच सगळ्यांची इंट्रोडक्शन झालं असतं, निवांत गप्पा झाल्या असत्या. अँड मोर ओव्हर, प्रीतमला करमत नसेल ना ती नाहीये तर, म्हणून म्हणलं आली असती तर बरं झालं असतं नाही. काय आहे, प्रीतमला ना मी आसपास असले ना की कुठेही करमत. त्याला दुसऱ्या कुणाच्याही सोबतीची गरज भासत नाही. विश्वजित, अरे तू ऑफिशियली ओळख करून दे ना वहिनींची. हो हो हो, करतो ना, तेच करणार होतो. ही माझी वाईफ काव्या, माझे कलिग्स. अरे नुसतं वाईफ काय, लाईफ पार्टनर, बेटर हाफ, सुखदुःखाची सोबती, असं काहीतरी काहीतरी रोमॅन्टिक वर्णन करावं रे. तुम्ही सगळे आलात, खूप छान वाटलं. तुम्ही चहा कॉफी काही घेतलं की नाही? थांबा मी आणते. नाही नाही, नको नको. अहो किती उन्हाळा आहे, सरबत तर घ्याच तुम्ही. अहो हे काय आलंच. थांबा दादा, हे घ्या. थँक्यू. हे घ्या. थँक्यू. फायनली दिस इज हॅपनिंग. सो हॅपी टू मीट. येस मॅम, एव्हरीथिंग इज जस्ट परफेक्ट हिअर. माफ करा,
मला इतकं इंग्रजी येत नाही. मी मराठीत बोललं तर चालेल का? वहिनी ते म्हणतायत की त्यांना इथे येऊन खूप बरं वाटलं आणि सजावट पण खूप छान आहे. खरंच किती सिम्पल आणि इनोसेंट आहेत ना वहिनी. बरं, तुम्ही यांना ओळखता ना? प्रीतम गुप्ते. ऑफकोर्स सुपरस्टार प्रीतम. सेलिब्रिटी आहेत ते, त्यांना कोण नाही ओळखणार. हो हो, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मला एक सेल्फी मिळू शकेल? येस शुअर, व्हाय नॉट. ए हा तर ओकेच आहे. पण विश्वजित तू एक फोटो घे ना समोर प्लीज. सुपर. झालं सेल्फी वगैरे सगळं काढून झालं. प्रीतम यांचा पाहुणचार तूच कर ना. म्हणजे कसं आहे यांचं येणंही सार्थकी लागेल, बरोबर ना? अरे व्हाय नॉट दादा, बडे भाई का हुकुम सराखों पर. या तुम्ही इकडे या. काव्या, माझ्यासोबत आत येतेस? मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. अहो पण पाहुण्यांना काही. प्रीतम आहे ना, तो बघेल सगळं. माझ्यासोबत आत ये. आलोच. वा वा वा, काय घमघमाट सुटलाय. शिवा दादा, मसाले भात ना छान झालेला दिसतोय. वा, नुसतं वासावरून तुला कळायला लागलंय. काव्याच्या तालीमीत तयार झाली वाटतं. आमच्याहून पापड भारी झाले असणार. आमच्याहून कौतुक करा. हो रे दादा, तुझी ना खूप मदत झाली आम्हाला. बरं, बाकीची कामं झालीत. तू भाजी करून घे आणि मी काय मदत करू ते पण सांग. चालेल, आपण ना सगळं लवकर लवकर आटपून घेऊया. चल 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 चल. अहो अहो काय झालं सांगा ना. मी कोण आहे? हं? कोण आहे मी? तुम्ही असं का विचारताय? विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. तुम्ही माझे पती आहात. नाव काय माझं? विश्वजित प्रभुदेसाई. ऑफिसमध्ये
कुठल्या पोस्टवर काम करतो मी? सिनियर मॅनेजर. माझ्या हाताखाली 15 ते 20 माणसं काम करतात. किती? 15 ते 20. माझी एक पोझिशन, प्रेस्टीज आहे. सिनियर मॅनेजरची बायको कशी असायला? अशी. बघ स्वतःकडे. तुझा अवतार बघ काव्या. माझी बायको शोभतेस तू. बाबा कुठे राहिले ग? यायला हवं होतं ना एव्हाना. त्यावरून कोणाचं ऐकायला नको इथे परत. आई बाबा आले. कुठे होता तो इतका वेळ? हा, लेकीच्या घरची पूजा कळत नाहीये? अगं अंजली कालपासून इथे होती ना, म्हणून मी दुकानावर बसलो होतो. आता दुकान बंद करून इथे आलोय. आता पूजा झाली की परत दुकानावर जाऊन बसणार. आता 2-2 दिवस दुकान बंद ठेवणं परवडणार आहे? ती इथे मजा करते आणि तुम्ही बसा दुकान सांभाळत. मजा करते ग, तीच राबते. बघितलंस ना, तेही काव्यताईसारखे तिची बाजू घेत असतात. अगं सिनियर मॅनेजर आहे ना मी. सिनियर मॅनेजरची बायको शोभतेस का? सामान्य घरात काम करणारी साधारण बाई दिसतेस आत्ता तू. आणि हे मी तुला किती वेळा ऐका ना, चार चौघात कसं काम करायचं, कसं वापरायचं, काय करायचं मी तुला किती वेळा सांगू. तिथे माझ्या हाताखाली काम करणारे माझे कलिग्स होते. काव्या, those people are very well trained for such kind of jobs and they are far better than us. इंग्लिशमध्ये का बोलतोय मी तुझ्याशी? तू तर बाहेर अनाउन्समेंट केली आहेस ना. माझं इंग्लिश वाईट आहे. ठीक आहे ना, वाईट आहे, पण गरज काय होती हे सांगायची. आज पूजा आहे. स्वतःकडे बघ. काय काय अवतार आहे हा. विस्कटलेले केस, अस्वच्छ हात, अंगावर एकही दागिना नाही. ऐका ना, मी खरंच कामात होते, ती तयारी करत होते. तू अगं, मी कशाबद्दल बोलतोय, एक्झॅक्टली कशाबद्दल बोलतोय कळतंय का तुला? तुला बाहेर बघितलं ना, डोकंच फिरलं माझं. काय मी करू, काय मला न कळत. ते काय? अहो तेच तर, मी तुम्हाला तेच सांगते केव्हापासून. ना जेवणाची तयारी करत होते आणि मग काम आलं म्हणून मी दागिने असे म्हणून. तू हे दागिने रुमालमध्ये कोण ठेवतं? नमस्कार. वा वा वा, तुम्ही आलात, फार बरं वाटलं. चला मीनाक्षीताई, अहो पूजेला उशीर होतोय, लवकर बोलवा जोडप्याला. हो हो बोलवते. प्राची, आई बाबांना बोलवलंय म्हणून सांग जा. हा लवकर या म्हणा. हात लावू नकोस. बोलतोय मी. माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये काव्या.
तुम्ही ऐका ना माझं. मी खरंच खूप महत्वाचं काम करत होते. कसलं महत्वाचं काम असतं कसलं? ठीक आहे, तुला महत्वाचं काम होतं, ठीक आहे, पण अगं सगळ्यांसमोर कसं यायचं काही सेन्स नाहीये तुला. माझा कलीग स्वप्नील काय म्हणाला, तुझी बायको सिंपल आहे. सिंपल म्हणजे टिपिकल. इंग्लिश ना कळणार नाही तुला. टिपिकल टिपिकलचा आता काकूबाई. बारा वर्ष झाली ग लग्नाला. 12 वर्ष. या 12 वर्षात इतकाही बदल नाही. कंटाळलो ग मी. मला हेल्पलेस फील होतं काव्य. किती सांगू तुला, किती समजू, काही परिणाम नाही. एक वेळी तो सूर्य पश्चिमेला येईल पण काव्या प्रभुदेसाई बदलणार नाही.